नमस्कार, मी परीक्षित सतीश कुंड. आज पैठण उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथे आलो आहे. माझा 20/4 2026चा अर्ज आहे आणि हे बघा, उपाधीक्षक खरे यांनी स्वतःचे आयडेंटिटी कार्ड घातलेले नसून कार्यालयात आलेलं आहे. यांना 10 सप्टेंबर 2025च्या शासन निर्णयानुसार कार्यालय उपाधीक्षक यांनी ऑफिसमध्ये असताना आयडेंटिटी कार्ड घालणे अत्यावश्यक असताना त्यांनी कार्यालयात आयडेंटिटी कार्ड घातलेलं नाही. त्याच्या व्यतिरिक्त हे माझा अर्ज आहे 20 एप्रिल 2024चा. या तारखेच्या नंतर यांनी या दिनांकाच्या नंतर इतरही अर्ज निकाली काढलेले असतील. पण याच्या व्यतिरिक्त आज मी संबंधित कार्यालयात आलो असता मग ते म्हणत आहे की संबंधित विभागाचे अभिलेख विभागाचे संबंधित कर्मचारी हे कार्यालयीन यांनी देखील आयडेंटिटी कार्ड घातलेले नाही आहेत. संबंधित कर्मचारी यांनी देखील आयडेंटिटी कार्ड घातलेले नाही आहेत. तर याच्या व्यतिरिक्त मी यांना विनंती केली की संबंधित हालचाल रजिस्टर दाखवा बरं सर. मला तुमचे जे अधिकारी तुम्ही म्हणता की शिबिरासाठी गेलेले आहेत त्यांचे हालचाल रजिस्टर दाखवा. मला त्यांचे हालचाल रजिस्टर दाखवा सर. मला तुमचे अभिलेख विभागाचे संबंधित कर्मचारी शिबिरासाठी गेलेले आहेत तुम्ही असं म्हणतात. तुम्हाला त्यांचे अभिलेख रजिस्टर हालचाल नोंदवही दाखवा. हालचाल नोंदवही दाखवा. हालचाल नोंदवही दाखवा. कोणत्या अधिकाऱ्यांकडे हालचाल नोंदवही आहे? कोण अधिकारी कोणते अधिकारी हे गेलेले आहेत? हां, मग ते बोर्डे साहेब आहेत का आज? मग त्यांचे वरिष्ठ अधिकारी तुम्ही आहात ना उपाधीक्षक म्हणून, तर तुम्ही मला हालचाल नोंदवही दाखवा बरं. दाखवा मला कोण हे पण कर्मचारी यांनी देखील आयडेंटिटी कार्ड घातलेले नाही आहेत. बोर्डे नाव आहे यांचं. हे बा आयडेंटिटी कार्ड दाखवा साहेब तुमचं असं व्यवस्थित. हां हे कर्मचारी आहेत. हे बा सर, मला आता सांगा की तुमचे कार्यालयातले कर्मचारी रेकॉर्डिंग करत आहे, तर मलाही सांगा त्यांच्यासमोर तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहे. 20 एप्रिल 2024चा अर्ज आहे नकलेचा. नागरिकांची सनदनुसार नाही, वेळ जरी असली तुम्ही प्रत्येक अर्जावर तुम्ही वेळ नोंदवता का? प्रत्येक अर्जावर वेळ नोंदवता का? प्रत्येक अर्जावर नोंदवता का तुम्ही? वेळ नोंदवता का प्रत्येक अर्जावरती? तुम्ही प्रत्येक अर्जावरती वेळेची नोंद करता का? किती वाजता आले असतील तर मला इतर तुम्ही अर्ज दाखवा. 20 तारखेच्या अगोदर सगळे अर्ज दाखवा. हां, मग असू द्या की जे काय असेल. पण आता 21, 22, 23, 24, 25 आज 29 तारीख आहे. तर अर्ज का नाही निकाली काढला तुम्ही? किती दिवसांमध्ये निकाली काढणे आवश्यक? नकलेचा अर्ज हा किती दिवसात निकाली काढणे अपेक्षित होते? बरं, हा तर मग 20 तारखेनंतर तुम्ही 20 तारखेनंतर तुम्ही एकही अर्ज निकाली काढलेला नाही का? तुमचं असं म्हणणं आहे का? नकलेचा एकही अर्ज आता 200 गावाचे 20 तारखेनंतर तुम्ही एकाही गावाचा नकलेचा अर्ज निकाली काढलेला नाही का? ह्याची मला माहिती द्या. 20 तारखेनंतर तुम्ही एकही नकलेचा अर्ज निकाली काढलेला आहे का नाही ते सांगा मला. हे बघा 20 एप्रिल 2024चा अर्ज आहे नकलेचा. तुम्ही दाखवा ना. आता कोणते अर्ज घेतले दाखवा बरं मला. चला दाखवा व्हिडिओ शूटिंग. आता मी आज किती अर्ज स्वीकारले आणि त्याच्यावर किती वेळ टाकली दाखवा मला. दाखवा आज किती अर्ज स्वीकारले ते प्रत्येक अर्जावरती किती वेळ टाकली दाखवा. नाही तुम्ही अर्ज जेवढे स्वीकारले आत्तापर्यंत त्याच्यावरती कुठल्या याच्यावरती तुम्ही नोंद टाकलेली सांगा. आणि विशेष म्हणजे सर, तुम्ही कार्यालयीन वेळेत कामकाजात येत नसतात. तुम्ही 12 ते 1 वाजता तुमचं ऑफिसला येण्याचं टायमिंग आहे. हे कायद्याला धरून नाही. ऑफिसचा टायमिंग 9:45 ते 6:15 वाजेपर्यंत असताना तुम्ही कार्यालयात वेळेत उपस्थित राहत नसतात. तुमच्या कार्यालयाची मला एक वर्षाची व्हिडिओ शूटिंग द्या. कॅमेऱ्याची 1 वर्षाची व्हिडिओ शूटिंग द्या मला. तुमच्या कार्यालयाची तुमच्या कॅमेऱ्याची 1 वर्षाची व्हिडिओ शूटिंग द्या मला. हा तर मग बरं ठीक आहे ना. मग तुमच्या कार्यालयाची 1 वर्षाची व्हिडिओ शूटिंग द्या की. मग तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार तुमच्या कार्यालयाची 1 वर्षाची व्हिडिओ शूटिंग द्या मला. तुम्ही कळाल तुम्ही किती वाजता आलेत. मग मी पण कळेल किती वाजता आलो. तुमच्या कार्यालयाची व्हिडिओ शूटिंग द्या मला. हो राहतो ना. मग 20 तारखेनंतर तुम्ही एकही अर्ज निकाली काढला नाही का कार्यालयाचा? मी निकाली अर्ज ते काढतील ते बघतील. हा मग त्यांनी का नाही काढला? तुम्ही जाब विचारला का नाही त्यांना? तुम्हाला त्यांच्याकडे तक्रार दिली का नाही? आणि तुम्ही आयडेंटिटी कार्ड का नाही काढतात? कुठे तुमचं आयडेंटिटी कार्ड दाखवा बरं. कुठे आयडेंटिटी कार्ड? हा, जनता मालक आहे शासनाचे. तुम्ही सेवक आहात. आम्ही विचारू शकतो तुम्हाला आयडेंटिटी कार्ड कुठे तुमचं? कुठे दाखवा बरं. का नाही घातलं तुम्ही आयडेंटिटी कार्ड?
शासन निर्णयानुसार तुम्हाला आयडेंटिटी कार्ड घालणे बंधनकारक आहे. तुम्ही का नाही घातलं? का नाही घालत तुम्ही आयडेंटिटी कार्ड? सांगा. आणि 20/4 एप्रिलचा हा अर्ज का नाही निकाली काढला तुम्ही सांगा पहिले मला. आणि याच्या व्यतिरिक्त तुमचा प्रत्येक कर्मचारी हा प्रत्येक अर्ज स्वीकारणारा प्रत्येक अर्जावरती वेळ तारीख टाकतो का स्वीकारल्याची? हां, तसं देतो का? मग का नाही काढलं सांगा आम्हाला. उद्यापासून इथून मागं गेला आणि मला कार्यालयाची 1 वर्षाची व्हिडिओ शूटिंग द्या. आणि आजची पण, आज तारीख आहे, किती तारीख आहे आज? 29 एप्रिल. तर आजची 1 दिवसाची पूर्ण व्हिडिओ शूटिंग द्या मला. आणि 23 तारखेची पण द्या. तुम्ही 23 तारखेला पण नव्हतात. तुमची कार्यालयीन भेटीची वेळ किती वाजता आहे? तुम्ही कार्यालयीन वेळेत त्या वेळेस भेटीसाठी उपलब्ध नसतात. हे सगळं पाहिजे मला. हालचाल नोंद वही दाखवा ना. तुम्ही म्हणता ना संबंधित कर्मचारी, हालचाल नोंद वही दाखवा बरं मला. तुमचे किती कर्मचारी नाही आज कार्यालयात? फक्त एवढेच कर्मचारी आहे. हे बघा किती कर्मचारी आहे, हे 4-5. याच्या व्यतिरिक्त बाकीचे कर्मचारी. हालचाल नोंद वही दाखवा ना. नंतर लिहिण्यापेक्षा हालचाल नोंद वही आत्ता दाखवा ना. नाही, तुम्ही हालचाल नोंद वही दाखवा ना आत्ता. आता मग दाखवा ना त्यांची हालचाल नोंद वही दाखवा ना. किती हजर आहे, किती नोंदणीला गेले, किती शिबिरासाठी गेले, किती शिबिरासाठी गेले. अहो मग दाखवा ना. मग अहो मग मोजणीसाठी गेले तर हालचाल नोंद करून जात असेल ना. मोजणीसाठी कार्यालयासाठी भाग जात आहे. तुम्ही शिबिरासाठी गेले म्हटलं तर याच्या व्यतिरिक्त हालचाल नोंदणी दाखवा की. तुम्ही हालचाल नोंद वही का नाही दाखवते मला? हालचाल नोंद वही का नाही दाखवते? हालचाल नोंद वही दाखवा की मला. दाखवा ना हालचाल नोंद वही. शिबिरासाठी गेले म्हणून सांगितलं ना तुम्ही. हालचाल नोंद वही दाखवा बरं. हां, का नाही दाखवत? आत्ता दाखवा ना. तुम्ही नंतर लिहिता ना त्याच्यामध्ये. आत्ता गैरहजर आहेत ना कर्मचारी, त्यांची किती आता मग ठीक आहे ना, तिची नोंद करून गेले असतील ना ते. हालचाल नोंद होईल. शिबिरासाठी गेले म्हणून सांगितलं. शिबिराचं नाव सांगा. कोणत्या शिबिरासाठी? हालचाल नोंदीला नोंद करत नाही. बरं तुम्ही काय म्हटलं मग? शिबिरासाठी गेले. कोणत्या शिबिरासाठी गेले? ते शासनाला विचारा. बरं तुमचे मोजणीदार किती आहे? मोजणीदाराच्या व्यतिरिक्त मोजणीदाराच्या व्यतिरिक्त जेवढे कर्मचारी आहेत ते सगळे मोजणीदार आहेत का? तुम्ही इथं जेवढे उपस्थित कर्मचारी याच्या व्यतिरिक्त जेवढे कर्मचारी हे सगळे मोजणीदार आहेत का? ते सांगा बरं. तुमच्या व्यतिरिक्त इथं जेवढे कर्मचारी याच्या व्यतिरिक्त ते मोजणीदार आहेत का सगळे? हां, सगळे मोजणीदार. बाकीचे लिपिक वगैरे तुमचे हे नाही का, अभिलेखाचे नाही का कोणी? त्यांचं हालचाल नोंद वही दाखवा मला. याचा अर्थ तुम्ही हालचाल नोंद वही मेंटेन करत नाही आहेत. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भोंगळ कारभार करण्यापासून तुम्ही प्रोत्साहन देत आहात त्याच्यामध्ये. हां, तुम्ही हालचाल नोंद वही घातलेली नाही आहे, मेंटेन करत नाही आहेत हालचाल नोंद वही. दाखवा हालचाल नोंद वही दाखवा मला तुम्ही. या हे बघा. हे बघा हे कर्मचारी आयडेंटिटी कार्ड घातलेलं नाही आहे.